माझे नाव विक्रम आहे। माझ्या कुटुंबात माझे वडील आणि माझ्या 2 बहिणी होत्या। माझी आई आजारपणामुळे लवकर निघून गेली। मी खूप उद्धट आणि बिघडलेला माणूस होतो। मी माझ्या इच्छेनुसार एका कारखान्यात काम करायचो। तिथे माझ्यासोबत एक म्हातारा माणूस काम करत असे। एके दिवशी त्याने मला अशी वस्तू दिली आणि म्हणाला, जर तू ही गोष्ट कोणत्याही स्त्रीला दाखवलीस तर ती धावत येऊन तुझ्या पायात पडेल आणि तू जे सुद्धा सांगशील ते सर्व मानायला तयार होईल। परंतु तू या गोष्टीचा कधीही गैरवापर करू नको, अन्यथा तुझ्या जीवनात तुला एका मोठ्या विश्वासघाताचा सामना करावा लागेल, ज्याचा सामना तू तुझ्या संपूर्ण आयुष्यात करू शकणार नाही। त्या म्हाताऱ्याचे म्हणणे मी मान्य केले होते, पण नंतर मी या गोष्टीचा गैरवापर करू लागलो आणि महिलांसोबत आपली वासना पूर्ण करू लागलो। एके दिवशी मी एका मुलीच्या प्रेमात पडलो। फक्त तिचे डोळे बघून तिचे डोळे खूप सुंदर दिसत होते, निळे निळे आणि हुबेहूब तलावासारखे, कारण तिने स्कार्फने चेहरा झाकलेला होता आणि फक्त तिचे डोळे दिसत होते। तिच्या त्या डोळ्यांनी मी मोहित झालो होतो। मग मी तिच्यासोबत तेच केले आणि ती माझ्या पायात पडली। तेव्हा मी तिचा स्कार्फ ओढला आणि तिचा चेहरा बघून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की माझ्या डोळ्यासमोर कोण दिसत आहे, कारण ती माझी। मला या कारखान्यात काम करून जवळपास 2 महिने झाले होते। या 2 महिन्यात माझी इथल्या कोणाशी फारशी ओळख झाली नाही, कारण मी नेहमी माझ्या स्वतःच्या कामात लक्ष घालत असे आणि येथील लोकांच्या दृष्टीने मी चांगला मुलगा नव्हतो। कदाचित त्यामुळेच कारखान्यातील सर्व कामगार माझ्यापासून दूर राहिले। मी सुद्धा मैत्रीचा हात कोणाकडे वाढवला नव्हता, कारण माझा अहंकार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता। एक म्हातारा माझ्यासोबत काम करत असे। जेव्हा त्याच्या लक्षात आले की मी खूप एकटा आहे आणि कोणाशी जास्त बोलत नाही, त्यामुळे तो नेहमी जेवणाच्या वेळी माझ्याकडे यायचा आणि आम्ही दोघे एकत्र बसून जेवायचो। आम्ही दोघे चांगले मित्र झालो होतो। मी माझ्यासोबत जेवण घेत नसे, पण तो मला स्वतःच्या टिफिनमधील जेवण देत असे। संभाषणादरम्यान वृद्धाने मला सांगितले की त्याला मुलबाळ नाही आणि त्याची पत्नी देखील या जगातून गेली आहे। तो एकटाच राहतो। म्हणून मी त्या म्हाताऱ्याला विचारलं की या जगात तुझं कोणीच नाही, मग तू ही मेहनत का करतोस? एवढी कष्ट कोणासाठी करत आहेस? तो म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे, माझ्या मागे कोणी नाही आणि मला कष्ट करण्याची गरज नाही। जरी मी हे सर्व केले नाही तरी मी चांगले जीवन जगू शकेन, कारण माझ्याकडे चांगली मालमत्ता आणि बँक बॅलन्स शिल्लक आहे। मी माझी अर्धी मालमत्ता आणि बँक बॅलन्स गरजू लोकांना वाटून दिले आहे। असे असूनही माझ्याकडे इतकं आहे की मी माझे उर्वरित आयुष्य इकडे तिकडे बसून घालवू शकतो। त्या म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून माझे मन लोभत झाले। आता मी सुरुवातीपासूनच लोभी होतो, म्हणूनच मी माझ्या कमाईचा एक पैसाही कुणाला दिला नाही। माझ्या घरात पैशाची नितांत गरज आहे आणि माझे वडील वृद्ध आहेत हे माहीत असूनही मी एक अतिशय विचित्र मनाचा माणूस होतो, ज्याला ना त्या नात्याची किंमत होती ना लोकांच्या जीवाची पर्वा। मी जे काही कमावले ते मी अय्याशीत खर्च करायचो। मात्र माझ्या घरात पैशांची नितांत गरज होती, कारण माझे वडील कष्ट करून पैसे कमावत असत आणि आता ते म्हातारे झाले होते, त्यामुळे त्यांना जास्त काम मिळत नव्हते। आणि घरात माझ्या 2 लहान बहिणी होत्या, ज्यांच्यासाठी माझ्या वडिलांनी लग्न करण्याचा विचार केला होता। वडिलांचे उत्पन्न कमी असल्याने घर खर्च भागवणे कठीण होते। वडील मला रोज समजवायचे, बघ विक्रम बेटा, तुझ्या 2 तरुण बहिणी घरी बसल्या आहेत, पैसे कमावले तर घरी काहीतरी दे। शेवटी त्यांच्या लग्नासाठी मला हुंडा द्यावा लागेल आणि मग एक दिवस त्यांचे लग्न करून त्यांना या घरातून दूर पाठवायचे आहे, तरच त्यांची लग्न चांगल्या कुटुंबात होतील। मी म्हणू लागलो, बाबा तुमच्या मुलींची जबाबदारी माझी नाही, त्यांचा हुंडा बनवून त्यांची लग्न करण्याची जबाबदारी तुमची आहे। तुमची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकू नका आणि ही सगळी अय्याशी मी तुमच्या पैशाने करत नाही, त्यापेक्षा मी माझ्या कमाईवर हे करतो, म्हणून तुम्ही मला हे अनाचार करण्यापासून रोखू शकत नाही। 2 बहिणीबद्दलचे हे ओझे आता तुमच्यावर आहे आणि तुम्हाला त्यांना सामोरे जावे लागेल। त्या दिवशी वडिलांनी माझ्यावर हात उचलला आणि रागाने म्हणाले, माझ्या मुली माझ्यावर ओझे नाहीत, त्यापेक्षा हे दोघे मला तुझ्यापेक्षा जास्त प्रिय आहेत।
कारण त्यांना तुझ्यापेक्षा माझ्याबद्दल जास्त वाटत आहे. तुझ्यासारखा मुलगा होण्यापेक्षा देवाने मला या दोघांच्या ऐवजी दुसरी मुलगी दिली असती तर बरे झाले असते. तेव्हा मला थोडेही वाईट वाटलं नसतं. खरं तर मी तिसऱ्या मुलीलाही मिठी मारली असती. तुझ्या दोन्ही बहिणी तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत, तुला त्यांची जाणीव नाही, पण तरी तुला त्या त्यांचा भाऊ मानतात, तुझ्यासाठी प्रार्थना करतात. मी तुला आणि तुझ्या पैशाला शाप देतो. मला तुझ्या पैशाचा एक पैसाही नको आहे. मी माझ्या मुलींना स्वतःहून आधार देऊ शकतो. आयुष्यभर 3 मुलं वाढवल्यामुळे माझ्या दोन्ही मुलींचे लग्न करणं माझ्यासाठी अवघड काम नाही, असे सांगून वडिलांनी घर सोडले. पण मी माझ्या दोन्ही बहिणींचे चांगले वर्ग घेतले. मी त्यांना म्हणालो, तुम्ही दोघे वडिलांना कसल्या गोष्टी शिकवता? मला माहीत आहे की हे सर्व तुम्हा दोघींनीच केले आहे. तुम्ही दोघे स्वतःहून तर काही करू शकत नाही. तुम्ही आमच्या डोक्यावर ओझे झाली आहेस. माझे म्हणणे ऐकून माझ्या दोन्ही बहिणी रडू लागल्या. मी म्हणालो, तुम्ही दोघं तुमचं नाटक बंद करा. रडणं आणि धुरणं याशिवाय काही कसे करावे हे तुम्हा दोघांनाही कळत नाही. तुम्ही लोकांनी सकाळी अशा चांगल्या मूडचे 12 वाजून ठेवले आहे. त्या बापाला तुम्हा दोघांशिवाय काहीच दिसत नाही. त्याला आपल्या मुलाची अजिबात पर्वा नाही. तुम्ही दोघी बहिणी वडिलांचे सर्वस्व आहात. त्यांचे चालले असते तर त्यांनी तुम्हाला दोघींना डोक्यावर बसवून ठेवले असते. मला खूप चीड आहे तुमची आणि मी तुम्हा दोघी बहिणींचा तिरस्कार करतो, कारण वडील प्रत्येक बाबतीत माझ्यापेक्षा तुम्हा दोघांना जास्त महत्त्व देतात. त्या घाबरल्या आणि म्हणाल्या, भाऊ मी देवाची शपथ घेतो, असे काही नाही, आम्ही काही केले नाही आणि बाबांनी काही बोललो नाही. असो, आम्हाला तुमच्याकडून कशाची गरज नाही. आम्हाला फक्त आमच्या भावाच्या प्रेमाची आणि त्याच्या प्रेमळ सावलीची गरज आहे. बाबा तर असेच बोलत राहतात. आम्ही दोघी हुंड्याच्या विरोधात आहोत. माझी मोठी बहीण म्हणू लागली, विक्रम वडिलांच्या बोलण्यावर टीका करू नकोस. ते असेच भावूक होतात. जसं आम्ही त्यांची मुलं आहोत तसंच तूही त्यांचा मुलगा आहे. मग तो आमच्यात आणि तुझ्यात भेद कसा करणार? बापाला आमची जास्त काळजी आहे, ही गोष्ट तू नुकतीच मनात रुजवली आहेस. या निरुपयोगी गोष्टी मनातून काढून टाक. तुला माहीत नाही की तू कामावर असतो तेव्हा बाबा तुझ्याबद्दल अनेकदा विचारतात आणि घरी यायला थोडा उशीर झाला तर त्यांच्या चेहऱ्यावर त्रास दिसू लागतो. पालकांसाठी त्यांची मुलं सर्व समान असतात, मग ते मुलगे असोत किंवा मुली. मी हात वर केला आणि म्हणालो, ठीक आहे, बंद कर. मला जास्त लेक्चर देण्याची गरज नाही. मी दूध पिणारे मूल नाही. मी प्रत्येकाला ओळखतो, ज्यांना कोणाची जास्त काळजी आहे. मला तुला काही सांगायची गरज नाही. मला या रोजच्या गडबडीने वाटते की मी हे घर सोडून जावे. मग मला तुमचे तोंड बघावे लागणार नाही आणि वडिलांना माझ्यापासून काही त्रास होणार नाही. हे ऐकून ती वेदनेने रडायला लागली, कारण मी तिचा एकुलता एक भाऊ आहे आणि ती मला स्वतःपासून दूर जाऊ देऊ शकत नव्हती. माझी धाकटी बहीण म्हणू लागली, नाही भाऊ, तू आम्हाला सोडून कसा जाऊ शकतोस? तुझ्याशिवाय आम्ही असहाय्य होऊ. तुझ्याशिवाय कसे जगणार? मी म्हणालो, निराधार तुम्ही नाही तर मी निराधार आहे. बाप तुमचा आधार आहे. शेवटी माझा आधार कोण आहे? मला या घरात काही समजत नाही. तुम्हाला माझी गरज आहे का? मी परत येण्यासाठी मागे वळलो तेव्हा मी त्यांना म्हणालो, जर तुम्ही वडिलांना आणखी चिडवण्याचा प्रयत्न केलात तर मी हे घर सोडेन आणि मी तुमचे चेहरे पुन्हा कधीही पाहणार नाही. दोघेही म्हणू लागले, नाही विक्रम, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. बाबाला आम्ही तुझ्या विरुद्ध काही बोलत नाही. दोघेही माझ्या मागे रडत राहिले. त्यांना खूप भीती वाटत होती की मी हे घर सोडून जाईल. रात्री वडील कामावरून घरी आले तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीने त्यांना विचारले, बाबा तुम्ही विक्रमला विनाकारण शिव्या का घालता? तो आता लहान नाही, त्याला सर्व काही समजते. वेळ आल्यावर तो स्वतः सर्व काही करेल. तुम्हाला त्याला काही बोलायची गरज नाही. वडील म्हणाले, तुझ्या भावाचे ज्या प्रकारचे काम आहे त्याला घरच्या जबाबदाऱ्या समजल्या पाहिजेत. हे त्याला कधीच कळणार नाही. अरे मी आजूबाजूला पोरं पाहिली आहेत. अशी अनेक एकुलती एक मुलं पाहिली आहेत ज्यांनी कुटुंबाची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. एक असूनही तो आपल्या 4-5 बहिणींचा तसेच आईवडिलांचा भार उचलत आहे. पण तुझ्या भावाला फक्त 2 बहिणी समजत नाहीत. जरी मी त्याला पाठिंबा देईन परंतु तो आपल्याला अजिबात समजून घेत नाही. तो नेहमी आपल्या लबाडीमध्ये व्यस्त असतो. मी त्याला विनाकारण शिव्या देत नाही. मला त्याची काळजी आहे. मला त्याला जबाबदारीची जाणीव करून द्यायची आहे.
पण तो माझे ऐकायला तयार नाही. हे सर्व वाईट पोरांच्या संगतीत राहण्याचा परिणाम आहे. मी विक्रमला अनेकदा ताकीद दिली आहे की त्याने अशा मित्रांमध्ये बसू नये, पण नाही, त्याच्या वडिलांचे शब्द त्याच्या डोक्यावरून जातात. तो मला त्याचे वडील नाही तर शत्रू मानतो. माझी बहीण म्हणू लागली, नाही नाही बाबा, असं काही नाही. तुम्ही विनाकारण विविध प्रकारच्या गोष्टी तुमच्या मनात साठवत आहात. आमचा भाऊ तसा नाही. तुम्ही बघा, एक दिवस तो सर्व काही ठीक करेल. त्यानंतर तुम्हाला त्याचा अभिमानही वाटेल. ठीक आहे, तुम्ही टेन्शन फ्री व्हा. मी तुमच्यासाठी छान चहा बनवते. वडील म्हणाले, तुम्हा दोघांमुळेच मी जिवंत आहे, नाहीतर विक्रमने मला फार पूर्वीच मारले असते. माझी धाकटी बहीण पूनम माझ्या वडिलांना म्हणू लागली, बाबा असे बोलू नका. शेवटी विक्रम आमचा एकुलता एक भाऊ आहे. तुमच्या अशा बोलण्याने तो चिडतो. आता तर तो आमच्याशी नीट बोलतही नाही. माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा लहान असलेली पूनम निघताना थांबली. तिने बहिणीला गप्प राहण्याचा इशारा केला, कारण मला या दोघांशी थेट बोलायचे नाही हे वडिलांना माहीत नव्हते. त्या दोघांनी माझ्या वडिलांकडे माझ्याबद्दल तक्रार केल्याचे मला वाटत होते. आणि मग संध्याकाळी घरी आल्यावर वडील मला शिव्या देतात. त्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे मी माझ्या वडिलांवर रागावलो होतो. मी सकाळी लवकर उठलो आणि सकाळी नाश्ता न करताच कामासाठी बाहेर पडलो. मी दाराकडे बाहेर पडल्यावर पूनमने मला मागून हाक मारली, विक्रम तुझा नाश्ता तयार आहे. तू नाश्ता न करता निघतोय का? चल नाश्ता करूया. मी माझ्या नाश्त्याला बघितले आणि म्हणालो, मला भूक नाही. मला भूक लागली तर मी बाहेरून नाश्ता करून घेईन. तू तुझा नाश्ता तुझ्याकडे ठेव आणि माझ्यावर जास्त प्रेम दाखवायची गरज नाही. मला तुमच्याबद्दल चांगलंच माहीत आहे की तुम्ही माझ्यासमोर एक गोष्ट आणि माझ्या मागे काहीतरी आहात. हे सगळं सांगूनही पूनमने पटकन जेवणाचा डबा आणला आणि बळजबरीने तो माझ्या हातात ठेवायला सुरुवात केली. आणि ती खूप प्रेमाने म्हणाली, तुला आई नाही तर काय, मोठ्या बहिणी आईसारख्या असतात. मग आई आपल्या मुलाला उपाशी कशी राहू देऊ शकते? मी या जेवणाच्या डब्यात तुझ्यासाठी अन्न ठेवले आहे. जेव्हा तुला पाहिजे तेव्हा खा. आणि जर शक्य असेल तर कृपया आम्हा दोघांपासून तुझे हृदय स्वच्छ कर. तू आमचा भाऊ आहेस. आम्ही वडिलांसमोर तुझ्याबद्दल कधी वाईट बोललो नाही. मी शांतपणे जेवणाचा डबा असलेली बॅग पकडली आणि घराबाहेर पडलो. जेव्हा मी कारखान्यात पोहोचलो तेव्हा तो म्हातारा आधीच माझी वाट पाहत होता. मला पाहताच तो म्हणाला, भाऊ आज यायला इतका वेळ का लागला? मी म्हणालो, काही नाही, असेच. तर तो म्हणू लागला, काहीतरी आहे ज्यामुळे तुझा चेहरा असा पडला आहे. काही अडचण असेल तर सांगू शकतं, आणि जर तुला सांगायचे नसेल तर तुझी इच्छा आहे. मी तुला काही सांगायला भाग पाडणार नाही. पण तरी जर तुला योग्य वाटत असेल तर तुझ्या मनात काय आहे ते तू मला मोकळेपणाने सांगू शकतो. मी तुझे शांतपणे ऐकून घेईन. चेहऱ्यावर हसू आणत त्याने विचारले, माझे एखाद्या मुलीशी अफेअर आहे का? तर मी पण त्याला हसत उत्तर दिले, नाही नाही, असे काही नाही. माझ्या मनात फक्त काही घरगुती वाद आणि काही तणाव आहे, ज्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे. तर म्हातारा म्हणाला, मी विचारू का, काय टेन्शन आहे ज्यामुळे तुझा मूड इतका खराब आहे? मी या वृद्धाला सर्व काही सांगितले की मला 2 लहान बहिणी आणि माझे वडील आहेत, जे नेहमी म्हणतात की तू जे काही कमावशील ते माझ्यासाठी आण, जेणेकरून मी त्या दोघांसाठी हुंडा काढून त्यांचे लग्न करू शकेन. तू त्यांचा भाऊ आहेस आणि तू त्यांची जबाबदारी समजून घे, असे वडील म्हणतात. मी माझ्या वडिलांनाही स्पष्ट शब्दात सांगितले आहे की तुमच्या मुली ही माझी जबाबदारी नाही, त्या तुमच्या मुली आहेत आणि त्यांचे लग्न कसे आणि केव्हा करायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि त्यांच्या लग्नातही तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील. हे सर्व तुम्हालाच करायचे आहे, कारण लहानपासून आजपर्यंत तुम्ही तुमच्या मुलींचा खूप विचार केला आहे, ज्यामुळे आता तुम्हाला बाकी सर्व काही करावे लागेल. मी त्या लोकांसाठी 1 रुपये देखील देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये. आणि तरी हुंडा देणे आवश्यक आहे का? ज्यांच्या घरी त्या जाईल ते लोक स्वतःच व्यवस्था करतील. तर तो म्हातारा म्हणाला, हे बघ विक्रम, मी तुला समजावण्यासाठी सांगतोय की तुझ्या जवळच्या नात्याची कदर कर. असे होऊ नये की नंतर तुझ्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काही उरणार नाही. ती तुझी बहीण आहे, तिची जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल, कारण वडिलांच्या पश्चात बहिणींना त्यांच्या भावाकडूनच अपेक्षा असतात. आणि आता तुझे वडील म्हातारे झाले आहेत, त्यामुळे जबाबदारी उचलणे
हा तुझा हक्क आहे. तू तुझ्या वडिलांना त्यांच्या वयात आधार द्यावा आणि त्यांचा अभिमान बाळगावा. मग त्यांना वाटेल आपल्या मुलाने घरच्या सर्व जबाबदाऱ्या उचलल्या आहेत, तर असा मुलगा देवाने सर्वांना देवो. ना की तू असा हो की त्यांनी हात वर करून प्रार्थना करावी की देवाने विक्रमसारखा मुलगा कोणाला देऊ नये. तू तुझ्या बहिणींचे लग्न करून दे आणि तुझ्या वडिलांचा आधार हो, कारण वाईट काळात तुमचे नातेच कामी येते. मी त्या म्हाताऱ्याला म्हणू लागलो, प्लीज काका, तुम्ही बाकीची कोणतीही कसर सोडू नका. मी आधीच खूप बिघडलेल्या मूडमध्ये घरून आलो आहे. चला एकत्र काम करूया. आम्ही सर्वजण जेवायला जवळच्या हॉटेलमध्ये गेलो. जेवण करत असताना म्हातारा म्हणू लागला, विक्रम, मला तुला काहीतरी द्यायचे आहे. तर मी पटकन म्हणू लागलो, कोणती गोष्ट? तर म्हातारा म्हणाला, मी तुला आज नाही तर उद्या देईन. जेवणाची वेळ झाली की सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. कामाच्या दरम्यानही मी पुन्हा पुन्हा विचार करत राहिलो की या म्हाताऱ्याला मला कोणती वस्तू द्यायची होती. कदाचित काहीतरी मौल्यवान असेल. घरच्या परिस्थितीबद्दल त्याच्याशी बोलून मी चांगले केले म्हणून त्याला माझी दया आली असे दिसते. कदाचित त्याला मला पैशाची मदत करायची असेल. बरं, ही चांगली गोष्ट आहे. मी त्याला सर्व काही सांगितले. हे चांगले झाले. त्या दिवशी सर्व कामगारांना सुट्टीच्या काही दिवस आधी पगार मिळाला होता. मी पण माझ्या पगारावर खूप खुश होतो. माझे मित्र बऱ्याच दिवसापासून माझी नोकरी साजरी करण्यासाठी मला पार्टीसाठी विचारत होते. मला इथे काम करून 3 महिने झाले होते आणि मी अजून त्यांना पार्टी दिली नव्हती. मी कारखान्यातून थेट माझ्या मित्रांकडे गेलो आणि त्यांना खूप छान पार्टी दिली. माझे मित्र माझ्या पार्टीवर खूप आनंदी होते, कारण मी पार्टीवर खूप पैसा खर्च केला होता. मला घरी यायला खूप उशीर झाला होता. दारावरची बेल वाजवल्यावर पूनमने घराचा दरवाजा उघडला आणि मला पाहताच ती म्हणाली, काय झालं भाऊ, तुला आज घरी यायला खूप उशीर झाला? मी काहीच उत्तर दिले नाही आणि आत सरकलो. मी माझ्या खोलीत जात असताना अचानक वडिलांनी मला हाक मारली. वडिलांच्या आवाजाने मला जाण्यापासून रोखले होते. ते म्हणू लागले, लाट साहेब, कुठे चालला आहात? घरी येण्याची ही वेळ आहे का? मी म्हणालो, बाबा, मी काही मित्रांसोबत बसलो होतो म्हणूनच उशीर झाला. की वडील म्हणाले, हो, पार्टी करताना आपण नेहमी उशिरा किंवा सकाळी लवकर येतो. मी विचार करू लागलो की बाबांना माझ्या पार्टीची माहिती कशी मिळाली. वडील म्हणाले, तू विचार करतायस की तुझ्या मित्रांसोबत पार्टी करतोस हे मला कसे कळले? म्हणून मी स्वतः तुला आणि तुझ्या मित्रांना पार्टी करताना पाहिले आहे. ही सर्व त्यांच्या पालकांची बिघडलेली मुले आहेत. तू त्यांना 2 लाख रुपयांची पार्टी जरी टाकली तरी तुझे जेवण खाल्ल्यावर ते खुश होतील. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. पण तू तर शहाणा व्हायला हवे. तुझ्यासाठी 1 रुपया किती मौल्यवान आहे हे तुला माहीत आहे. तू शहाणपणाने वागायला हवं होतं. तुला पगार मिळाला की पैसे आणून माझ्याकडे सोपवणं हे तुझं कर्तव्य आहे. पण नाही, तू तुझ्या बाबांना अजिबात काहीच समजत नाहीस. मी पण माझ्या वडिलांकडे पाहिले आणि म्हणालो, बाबा, ते माझे कमावलेले पैसे होते. त्या पैशातून मी मला पाहिजे ते करू शकतो. मी कधीच तुमच्याकडे हात पुढे केला नाही. मी स्वतःच्या हाताने कमावतो. तर वडील म्हणू लागले की तू स्वतःच्या हाताने कमावतोस, मग या घरात का खातो? या घरात का राहतो? माझ्या वडिलांच्या या गोष्टीवर मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, ती म्हणजे, बरं, मी या घरात राहू नये असं तुम्हाला वाटत असेल तर मी सकाळीच हे घर सोडून जाईन. एवढं बोलून मी माझ्या खोलीत गेलो. माझ्या बोलण्याने वडिलांना काय होईल याचा विचारही न करता मी सकाळी 6 वाजता उठलो. माझे काही कपडे बॅगेत ठेवले आणि मग घराबाहेर पडलो. माझ्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांची काय अवस्था होईल याचा विचार मी कधीच केला नाही. ते माझ्याशिवाय कसे जगतील? त्या दिवशी मी कामावर वेळेवर गेलो, कारण मी अस्वस्थ होतो. म्हातारा मला काय देणार ती गोष्ट पाहण्यासाठी मी वेळेच्या आधीच कारखान्यात पोहोचलो होतो. म्हणून मी म्हाताऱ्याची वाट पाहू लागलो. म्हातारा येताच मी त्याला विचारले, काल कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होतास? तर म्हातारा म्हणाला, धीर धर, आता काम करू. कामाची वेळ झाली आहे. यानंतर आम्ही दोघेही कामाला लागलो. मी जेवणाच्या वेळेची वाट पाहू लागलो. मग जेवणाची वेळ झाली तेव्हा हॉटेलमध्ये तो म्हातारा माझ्याजवळ येऊन बसला. तो बॅग घेऊन माझ्याकडे आला. त्या पिशवीत असे काय होते माहीत नाही, जे त्याला मला द्यायचे होते. मी पुन्हा पुन्हा बॅगेकडे पाहत होतो. कदाचित म्हाताऱ्याला माझा हेतू कळला असावा.
त्याने बॅग उचलली, उघडली आणि मग त्यातून काहीतरी काढून मला दिले आणि तो मला म्हणाला, तुझ्या स्त्रीला ही गोष्ट दाखवशील, ती पळून जाऊन तुझ्या पाया पडेल आणि तू म्हणशील ते सर्व मान्य करेल, पण त्याचा चुकीचा वापर अजिबात करू नको. त्या माणसाने जे सांगितले ते मी खूप छान स्वीकारले. मी म्हाताऱ्यासमोर अशी प्रतिक्रिया दिली होती की मला त्यांचा मुद्दा समजला आहे आणि मी या गोष्टीचा गैरवापर करणार नाही. ती वस्तू मिळाल्यावर सगळं जग माझ्या हातात आल्यासारखं वाटलं. मी त्याच क्षणी ठरवले की मी कारखान्याचे काम सोडायचे, कारण ती वस्तू मिळाल्यानंतर मला कोणतेही काम करण्याची गरज नाही. ही पिशवी कुठे ठेवायची याचा विचार करू लागलो, कारण मला राहायला जागा नव्हती. मी माझे घर कायमचे सोडले होते. मला कारखान्यातून काढून टाकण्यात आले आणि माझ्या एका मित्राच्या मदतीने मी माझ्यासाठी एक खोली भाड्याने घेतली आणि मग मी तिथे राहू लागलो. घर सोडल्याचा मला कसलाही पश्चाताप नव्हता. हो, पण कधी कधी मला माझ्या बहिणी आणि वडिलांची आठवण यायची, पण तरी मी माझ्या आयुष्यात त्यांच्याशिवाय खूप आनंदी होतो, कारण मला जे काही मिळाले होते त्याशिवाय मला इतर कशाची इच्छा नव्हती. कारण मला वाटले की ही गोष्ट मिळाल्यावर मी सर्व जग प्राप्त केले आहे. मी ज्या खोलीत राहत होतो त्या खोलीच्या खालच्या भागात राहणाऱ्या कुटुंबात एक अतिशय सुंदर आणि तरुण मुलगी होती. मी तिला माझ्या प्रेमात अडकवले आणि माझ्याकडे जी वस्तू आहे ते तिला दाखवले. ती गोष्ट पाहून ती मुलगी माझ्या पायात पडली आणि माझी वेडी झाली आणि अशा प्रकारे मी तिला माझ्या रूममध्ये आणले आणि तिच्यासोबत माझी वासना पूर्ण करू लागलो. हा आता माझा रोजचा दिनक्रम झाला होता की ही गोष्ट एखाद्या सुंदर मुलीला दाखवून मी तिला वेड लावायचो आणि माझी वासना पूर्ण करून मी तिला मध्ये सोडून जायचो. कुणाच्या बहिणीची मुलीची इज्जत खराब केली याची मला कधीही लाज वाटली नाही. माझ्या आयुष्याचे दिवस असेच जात राहिले आणि मी किती मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले माहीत नाही. मी रोज नवीन मुलगी शोधत होतो. ती गोष्ट मिळाल्यानंतर मी माझ्या मित्रांशी संवाद खूप कमी केला होता आणि मी कामावरही गेलो नाही, कारण मला काम करण्याची गरज नव्हती. आता मी फक्त माझ्याच विश्वात मग्न होतो. माझे कुटुंब कोणत्या परिस्थितीत आहे आणि माझ्याशिवाय त्यांचे जीवन कसे चालले हे पाहण्यासाठी मी कधी मागे वळून पाहिले नाही. मग मला वाटले की त्यांचे आयुष्य चांगले जात असेल. एक मीच त्यांना खटकायचो. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी आक्षेप घेतला. बरं झालं मी ते घर सोडलं, नाहीतर असे जीवन कुठे मिळाले असते. आता मला ना कमाईची चिंता आहे ना काही करण्याची. काही न करता माझे आयुष्य खूप चांगले चालले आहे. एके दिवशी सकाळी उठल्यावर तोंड आणि हात धुवून मी नाश्ता करायला रस्त्याकडे निघालो. तिथे मला एक अतिशय सुंदर आणि गोरी त्वचा असलेली मुलगी दिसली. तिने स्कार्फने आपला चेहरा झाकलेला होता. तिने तिचा चेहरा स्कार्फने झाकून ठेवला होता. कदाचित तिने सूर्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हे केले असावे, कारण ते खूप गरम होते आणि सूर्य खूप तेजस्वी होता. तिचे फक्त डोळे दिसत होते, पण ती खूप व्यथित दिसत होती. तिच्याकडे बघून ती खूप अस्वस्थ झाल्यासारखी वाटत होती. तिच्या हातात औषधांची छोटी पिशवी होती. ती इकडे तिकडे अस्वस्थपणे पाहत होती, जणू ती कोणाला तरी शोधत होती. पण तिचे सुंदर डोळे मला तिच्याकडे आकर्षित करत होते. तिला पाहताच माझ्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य उमटले आणि माझे हृदय तिच्याकडे आकर्षित होऊ लागले. मी फक्त तिच्याकडे बघत होतो. इकडच्या तिकडच्या लोकांकडे दुर्लक्ष करत होतो, पण या मुलीची नजर माझ्यावर पडली नव्हती. संकटात ती इकडे तिकडे धावत होती. लोकांच्या गर्दीमुळे मी माझ्या घरी परत आलो. परत आल्यावरही माझं लक्ष या मुलीकडेच विचलित होतं. त्याच क्षणी मी पुन्हा माझ्या घरातून बाहेर पडलो आणि रस्त्याच्या कडेला जिथे मी त्या मुलीला पाहिले होते तिथे आलो. पण मला ती मुलगी कुठेच दिसली नाही. मी बराच वेळ तिला इकडे तिकडे रस्त्यावर शोधत राहिलो. अचानक काही वेळाने मला ती रस्त्याच्या कडेला बसलेली दिसली. मला तिला कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायचे नव्हते, म्हणूनच आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करता मी या मुलीकडे जात राहिलो. ती मुलगी काय विचार करत होती मला माहीत नाही. ती विचारात हरवलेली दिसत होती. मला तिच्या डोळ्यातील अश्रू दिसत होते. मी अगदी तिच्या लेवलवर उभा होतो, पण तरी तिला माझ्या उपस्थितीची जाणीव झाली नाही. मी म्हणू लागलो, तू इथे का बसली आहेस? मी तुम्हाला विचारू शकतो का? तुम्ही अडचणीत आहात का? त्यामुळे ती मुलगी काही बोलली नाही. उलट मला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वेगाने वाहू लागले. मी म्हणालो,
तू माझ्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही आहेस. मग ती अजून काही बोलली नाही आणि तिथून उठू लागली. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या वृद्धाने मला दिलेली वस्तू दाखवली. ती मुलगी लगेच माझ्या पायात पडली आणि काहीच बोलली नाही. आश्चर्य आणि आनंदाच्या संमिश्र भावनेने ती माझ्याकडे पाहत राहिली. इतर मुलींप्रमाणे ही मुलगी हे पाहून माझ्या पायात पडेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. कारण ही मुलगी इतर मुलींपेक्षा खूप वेगळी होती. ती एक सभ्य आणि सुसंस्कृत मुलगी होती. म्हणूनच माझे मन या मुलीवर पडले होते आणि मी तिला माझ्या घरी आणले होते. पण ही मुलगी अजिबात घाबरली नाही. जेव्हा मी तिला माझ्याबरोबर आणण्याचे मान्य केले तेव्हा ती माझ्याबरोबर सहज आली. ही मुलगी माझ्या घरी येऊन बसली. संभाषणादरम्यान मी तिच्या चेहऱ्यावरून तिचा मुखवटा काढला आणि माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले आणि हे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. कारण मी कोणाला पाहिले यावर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी जे पाहत आहे ते खरे आहे का? माझ्यासमोर बसून ती ढसाढसा रडत होती आणि मग ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागली आणि इतकी रडली की माझा खांदा ओला झाला. पण मी तिच्यासमोर पुतळ्यासारखा उभा होतो. माझ्या लाजाळूपणामुळे तिच्याशी डोळ्याने बघण्याचे धाडसही होत नव्हते. ती मुलगी दुसरी कोणी नसून माझीच बहीण पूनम होती. मी कल्पनाही करू शकत नव्हतो की जीवन मला अशा टप्प्यावर आणेल आणि मला अशी वेळ दाखवेल की मी शर्मेने भिंतीजवळ उभा राहीन. मी पूनमला म्हणालो, पूनम तू तिथे काय करत होतीस? रस्त्यावर तुझे काय काम होते? तुम्हा दोघी बहिणींनी कधी घराबाहेर पाऊली टाकले नव्हते. मग आज काय त्रास झालाय की रस्त्याच्या कडेला बसली होतीस? पूनम माझ्या जवळ आली आणि म्हणाली, भाऊ तू घर सोडल्यानंतर आमच्यावर काय संकटे आली होती हे तुला माहीत नाही का? पण आमची एक मजबुरी होती. कारण आमच्याशिवाय वडिलांना या जगात कोणीही नव्हते जे त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ शकत होते. मी पटकन पूनमकडे वळलो आणि विचारले, काय झालं बाबाला? तेव्हा पूनमने सांगितले की ज्या दिवशी वडिलांना तू सोडले त्या दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. बापाला मुलगाच नसेल तर दवाखान्यात कोण नेणार? म्हणूनच आम्हा दोघी बहिणींना घर सोडावं लागलं. हे काय तू दुसऱ्याच्या बहिणींसोबत करत आहेस? आज तेच माझ्यासोबत करण्याच्या उद्देशाने तू मला इथे घेऊन आणले होते. माझ्या जागी दुसरी मुलगी असती तर तिची इज्जत तू नष्ट केली असती. मला वाटत होते की कदाचित तू तुझ्या बहिणीलाही माफ करणार नाहीस, तिची इज्जत खराब करशील. मी म्हणू लागलो, देवाखातर गप्प बस. एवढं बोलून पूनम परत जाऊ लागली आणि मी आता निघते म्हणत रडायला लागली. मला बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा करावे लागतील. वडिलांची तब्येत खूप खराब आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले आहे. मात्र ऑपरेशनसाठी आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणून मी पुढे आलो आणि म्हणालो, पूनम थांब, मी पण येतो तुझ्यासोबत. तर पूनम म्हणू लागली की जेव्हा तुला आमची गरज नाही तेव्हा तू माझ्यासोबत जाऊन काय करणार? काळजी करू नको. वडिलांना काही झाले तरी आम्ही दोघी बहिणी एकमेकांना आधार आहोत. कसे तरी सांभाळून घेऊ. तर मी म्हणू लागलो, पूनम मला माफ कर. मी हरवलो होतो. मला माझ्या कृतीची खूप लाज वाटते. असे म्हणू नको. माझ्याकडे खूप पैसे आहेत. एका वृद्धाने मला ते दिले होते आणि या पैशाचा दुरुपयोग करू नको असे सांगितले होते. परंतु मी या पैशाचे महत्त्व विसरलो होतो आणि या पैशाचा गैरवापर सुरू केला. देवाचा चमत्कार पहा की त्याने तुला माझ्यासमोर आणले आहे. मला स्वतःकडे बघता येत नव्हते. पूनम आणि मी दवाखान्यात गेलो, पण कदाचित देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असेल. आम्ही निघण्यापूर्वी वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण त्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले नाही आणि वडील आम्हाला सोडून गेले. पण निघताना त्यांनी माझ्याकडून बहिणींची नेहमी काळजी घेण्याचे वचन घेतले की त्यांना कधी असहाय्य सोडू नको. जर मी जिवंत असतो तर मी त्यांना कधी तुझ्यासोबत सोडले नसते. पण काय करू, देवाने माझं वय एवढंच लिहून ठेवलं होतं. माझ्या जाण्यानंतर तूच त्यांचा एकमेव आधार आहेस. त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदाच मी खूप रडलो. माझ्या वडिलांच्या मृत्यूचे मला खूप दुःख झाले, कारण माझ्या संपूर्ण आयुष्यात मी त्यांना कधीही शांतता मिळू दिली नाही. मी माझ्या वडिलांचा बिघडलेला मुलगा होतो. मी कधीही त्यांचा आदर केला नाही आणि त्यांचे ऐकले नाही. मीच माझ्या वडिलांच्या मृत्यूचे कारण बनलो. मी आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. माझ्यामुळे माझे वडील वारले. मी माझ्या वडिलांना दिलेले वचन मी पूर्ण केले.
आणि दोन्ही बहिणींचे लग्न मोठ्या थाटामाटात आणि चांगल्या कुटुंबात झाले होते. मला वाटते की त्या वृद्धाने दिलेले पैसे माझ्याकडे नसते तर कदाचित मी माझ्या बहिणींचे लग्न नीट करू शकलो नसतो. संपत्तीमध्ये इतकी ताकद असते की ती माणसाला तुमच्या पायात पाडू शकते आणि स्वतःच्या लोकांना तुमच्यापासून दूर ठेवते. काही वेळाने मी त्या म्हाताऱ्याला भेटलो आणि त्याला सांगितले की मी भरकटलो होतो आणि त्याने दिलेल्या संपत्तीचा मी दुरुपयोग करू लागलो होतो. पण जेव्हा मला समजले तेव्हा मी त्याचा योग्य वापर केला आणि माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न करून दिली. दोघेही आपल्या कुटुंबात खूप आनंदी आहेत. त्यांना आनंदी पाहून माझ्याही मनाला शांती मिळते. इतकं सगळं होऊनही मी अजूनही माझ्या दोन्ही बहिणींच्या डोळ्यातला तारा आहे आणि माझ्या बहिणींच्या प्रयत्नामुळे आज माझे घरी बसले आहे. मी विवाहित आहे. माझी पत्नी खूप चांगली स्त्री आहे आणि देवाने मला माझ्या बहिणींप्रमाणेच मुली दिल्या आहेत. आज मी देवाला प्रार्थना करतो की माझ्यासारखा शिकारी माझ्या मुलींच्या आयुष्यात कधीही येऊ नये. या अपघातानंतर मला भीती वाटायला लागली आहे. मी माझ्या आयुष्यात जे पेरले होते तेच कापावे लागेल या विचाराने माझे शरीर थरथरते. मी वाईटाचा मार्ग सोडून चांगल्याचा मार्ग स्वीकारला आहे. देवाच्या कृपेने मी आता खरा आणि प्रामाणिक माणूस झालो आहे आणि मी नेहमीच महिलांचा आदर करतो. मी देवाचे आभार मानतो की त्याने मला वाईट मार्गापासून रोखले आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले. आता मी कोणाच्या बहिणीकडे किंवा मुलीकडे बघतही नाही. आता मी प्रत्येक बहिणीचा आणि मुलीचा मनापासून आदर करतो आणि मी माझ्या मुलींनाही चांगले संस्कार दिले आहेत. देवाच्या कृपेने माझ्या मुली चांगल्या आहेत, अगदी माझ्या बहिणींप्रमाणे. त्या कधीही विनाकारण घराबाहेर पडत नाहीत. माझे आयुष्य माझ्या कुटुंबासोबत खूप चांगले चालले आहे. पालकांमधील नाते हे असेच एक नाते असते. आयुष्यभर साथ देणाऱ्या व्यक्तीशी नाते नसेल तर माणूस कमकुवत होत नाही. तसंच आज मला माझ्या वडिलांशिवाय कमकुवत वाटते. आजही मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते आणि माझ्या भूतकाळातील चुकांसाठी त्यांची माफी मागून त्यांचा चांगला मुलगा बनून त्यांची सेवा करावीशी वाटते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही कथा थोडीही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.